लाडकी बहीण योजना सरकारनं लागू केल्यानंतर या योजनेविरुद्ध हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। ही योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवेस पेचकर यांच्या मार्फत कोर्टात याचिका दाखल केली होती। याचिकाकर्ते नावेद मुल्ला यांनी याचिकेत म्हटल्यानुसार आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं ही योजना सुरू केली आहे। ही एक भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमिष दाखवण्याचा एक प्रकार आहे। निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते, मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही असं नावेद मुल्ला यांनी म्हटलं होतं। मात्र ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने चक्क धुडकावून लावली आहे। कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही। फी आणि कर यात फरक आहे अशी भूमिका हायकोर्टाने घेतली। लाडकी बहीण योजना ही सरकारनं बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय असून त्याला आव्हान कसं देता येईल असा थेट सवाल मुंबई हायकोर्टानं याचिकाकर्ते नावेद मुल्ला यांना केला। न्यायमूर्तींनी यावेळी याचिकाकर्ते नावेद मुल्ला यांना चांगलंच सुनावलं देखील आहे। महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आणखीन सक्षम होत आहेत हे विरोधी पक्षांना पाहवत नाही, तर आता हे लोक ही योजना बंद पाडण्यासाठी खेळी खेळायला लागलेत। ही योजना बंद पाडायच्या विरोधकांच्या मदतीनेच नावेद मुल्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचा गंभीर आरोपच शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी केलाय। विरोधी पक्षनेत्यांनी आधी योजनेला विधानसभेत विरोध केला, योजनेवर खालच्या भाषेत टीका केली। तुतारी गटाच्या जयंत पाटलांनी तर आता लाडकी बायको योजना आणा असं म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील समस्त बहिणींची निव्वळ थट्टाच केली। महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कांवर वाकडी नजर ठेवणारे कोणाच्या प्रेरणेनं आणि वरद हस्ताने या चाली खेळतात। महाराष्ट्रातील माता बहिणींवर त्यांचा इतका राग का आहे? आपल्या काळात माता बहिणींसाठी 1 रुपया देखील खर्ची न घालणाऱ्या विरोधकांना या कल्याणकारी योजनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा सवाल या योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींमार्फत आता करण्यात येतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उडलेला आहे आणि त्यामुळे कोणीतरी एकाने जो महाराष्ट्रातल्या महिलांच्या विरोधी आहे त्यांना असं वाटतं की गरजू महिलांना 1,500 महिन्याला देखील मिळू नये असा कोणतरी इसम उच्च न्यायालयात त्यांनी याला चॅलेंज केलं। परंतु आज आम्ही न्यायालयाचे आभार मानतो की न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे। नक्कीच खात्री आहे की विरोधी पक्षातला कोणतरी असणार माथे फिरू किंवा कोणाला तरी तयार केलं असेल की याच्या विरोधात याचिका दाखल करा, परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची ही योजना याला म्हणजे उचलून धरलेलं आहे आणि ज्या महिला गरजू महिला आहेत त्यांना 1,500 हे जे महिला मिळणार आहेत त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या तोंडामध्ये चपराक बसलेली आहे।